दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा संकल्प सिद्धीस नेणारच असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते। महाराष्ट्राच्या मागील पिढ्यांनी दुष्काळ पाहिला, मात्र येणाऱ्या पिढीला दुष्काळाचा सामना करावा लागू नये यासाठी नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागात पाणी पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। यातून महाराष्ट्र कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। विकसित भारताच्या उभारणीत महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची असून राज्य देशाच्या विकासाचे ग्रोथ इंजिन असल्याचेही त्यांनी सांगितले। विशेषतः एक संकल्प आपण केलाय, तो म्हणजे महाराष्ट्राच्या मागच्या पिढीने आणि या पिढीने मोठ्या प्रमाणात दुष्काळ बघितला, पण महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही। मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रातले काही तालुके असतील, या ठिकाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये पाणी आणून महाराष्ट्राला कायम दुष्काळमुक्त करण्याचा आपला प्रयत्न आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांचे प्रोत्साहन अनुदान द्या, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली। स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील 13 ऑगस्ट पासून बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी त्यांची भेट घेतली। यावेळी तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमधील विविध बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या। तुपकरांनी पालकमंत्र्यांना निवेदन देत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी केली। नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजी असून कर्ज वेळेवर भरूनही अपेक्षित दिलासा मिळत नसल्याची भावना असल्याचे त्यांनी पालकमंत्र्यांना अवगत करून दिले। यासोबतच 2017 आणि 2019 मध्ये कर्जमाफीपासून वंचित राहिलेले पात्र शेतकरी, कर्ज पुनर्गठित झालेले शेतकरी आणि ITR भरणारे शेतकरी यांचाही 2026च्या कर्जमाफी योजनेत समावेश करण्यात यावा, अशी मागणी तुपकर यांनी केली। शेती, माती व शेतकऱ्यांशी निगडीत अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या मोफत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या बातमी सुपरफास्ट या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।